नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर. तर आज तुमच्यासाठी एक झेडपीची अपडेट घेऊन आलेलो आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सगळे पेसा जिल्ह्यांचे निकाल बघणार आहोत. भरपूर जण पेसा जिल्ह्यांच्या निकालाची वाट बघत होते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आरोग्य सेविका, त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष 40% आणि आरोग्य सेवक पुरुष 50% असे 3 पदांचे निकाल बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा. तर आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांचं झेडपीत सिलेक्शन झालेलं नाही, काही मार्कांवरून सिलेक्शन हुकलेलं आहे, तर त्यांच्यासाठी एक नवीन संधी आहे. BMCची आत्ताच जाहिरात निघालेली आहे, त्यामुळे तुम्ही तो फॉर्म भरून टाका. 1800 जागा आहे आणि मेन गोष्ट म्हणजे लिपिक पदाची ही जाहिरात आहे. भरपूर दिवसांनी ही सरळ सेवेची जाहिरात आली, त्यामुळे अशी संधी तुम्ही गमावू नका. जर तुमचं इथे सिलेक्शन झालेलं नसेल तर तिथे तुमचं नक्की सिलेक्शन होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही तो फॉर्म आत्ताच भरून टाका. त्या संदर्भात मी चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ टाकला आहे, त्यात तुम्हाला सविस्तर जाहिरात दाखवलेली मी, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. तर आता जास्त वेळ वाया न घालवता चला टॉपिककडे वळूया. तर इथे बघा तुम्हाला पहिला निकाल दिसत असेल तर कोणत्या झेडपीचा आहे, तर इथे बघा रत्नागिरी झेडपीचा आहे. रत्नागिरी झेडपीचा कोणत्या पदाचा? आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाचा निकाल आहे हा. तर आता निकाल कसा बघायचा मी ते तुम्हाला सांगतो. तर त्याआधी भरपूर जणांना माहीत असतं, त्यांनी काय करायचं, व्हिडिओ पुढे घेऊन तुम्ही बघून घ्या कोणत्या पदाचा निकाल आहे ते. ज्यांना माहीत नाही त्यांनी इथे बघा, इथे तुम्हाला रोल नंबर दिलेला आहे, इथे रजिस्ट्रेशन नंबर, इथे कॅटेगरी, त्यानंतर इथे जेंडर, त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ, त्यानंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे. नंतर इथे तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क पडले ते इथे तुम्हाला सेपरेट दिसेल. त्याचेच इथे तुम्हाला टोटल मार्क दिले. त्यानंतर इथे रिमार्क, त्यानंतर इथे बघा तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन दिले. नंतर इथे लोएस्ट क्वालिफिकेशन म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन. त्यानंतर इथे तुमचे पर्सेंटेज मार्क दिले. तर आता तुम्हाला बघताना हे पर्सेंटेज मार्क नाही बघायचे, इथे बघा तुम्हाला हे जे टोटल मार्क दिले हे बघायचे. याच्यावर हे मेरिट लागलेलं आहे या निकालाचं. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं नाव शोधून घ्यायचे, किती मार्क आहे तुम्हाला ते बघून घ्या. जर नाव सापडलं नाही तर रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे तो टाकून बघा, किंवा रोल नंबर दिला आहे तो टाकून बघा. अशा प्रकारे काही टाकून तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसेल. आणि मी दरवेळेस प्रत्येक निकालात सांगत आलेलो आहे, जे व्हिडिओ माझा बघत असतील त्यांना माहीतच असेल. जर तुमचं नाव यात सापडलं नाही तर ते का सापडलं नाही, का आलं नाही, याचं रिझन मी ऑलरेडी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत असतो. या पण व्हिडिओत मी तुम्हाला सांगून देतो, ज्यांना 90 किंवा त्याच्यावरती मार्क आहे त्यांचंच या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. कारण ही मेरिट लिस्ट आहे, ही पूर्ण निकालाची PDF नाही आहे. मेरिट लिस्टमध्ये जे एक्झाम क्वालिफाय करतात त्यांचेच नावं येतात. आणि यानंतर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट लागती, ते उमेदवार यातूनच सिलेक्ट होता. ज्यांचं त्या लिस्टमध्ये नाव येतं कागदपत्र पडताळणीच्या, त्यांचं कागदपत्र पडताळणी होऊन पुढे अंतिम यादी लागते. तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस असते झेडपीची. तर आता आपण पुढचा निकाल बघूया. तर इथे बघा पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे? अहमदनगर झेडपीचा आरोग्य सेवक पुरुष 40%चा. भरपूर जण अहमदनगर झेडपी, पुणे झेडपीच्या निकालांची वाट बघत होते. ते सर्व निकाल आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. तर इथे बघा तुम्हाला रोल नंबर दिलेला आहे, नंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर, कॅटेगरी, त्यानंतर इथे तुमचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे. नंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क दिले सेपरेट. नंतर इथे टोटल मार्क, आणि त्यानंतर इथे रिमार्क. नंतर इथे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन, इथे लोएस्ट क्वालिफिकेशन, आणि मग इथे पर्सेंटेज मार्क. अशा प्रकारे हा संपूर्ण निकाल दिलेला आहे. पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. तुम्ही काय करायचे, तुमचं नाव शोधून घ्यायचे नाव टाकून. जर त्याने नाही सापडलं तर एकदा रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा, तरी नाही सापडलं तर रोल नंबर टाकून बघा. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून, नाव आहे का नाही ते चेक करा, तुम्हाला किती मार्क आहे ते चेक करा. आणि जर तुमचं नाव नसेल तर मी आत्ताच सांगितलं त्याचं रिझन का नसेल ते. तर अशा प्रकारे हा अहमदनगर झेडपीचा आरोग्य सेवक पुरुष 40%चा निकाल होता. तर आता आपण पुढचा निकाल बघूया. तर इथे बघा हा ठाणेचा निकाल आहे. ठाणेचा कोणत्या पदाचा आहे? आरोग्य सेवक पुरुष 40%चा. इथे तुम्हाला निकाल कसा बघायचा मी ते आत्ताच 2दा सांगितलं आहे. तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या, किती मार्क आहे ते तुम्हाला बघून घ्या. आधी नाव आहे का नाही ते चेक करा. कधी कधी नाव सापडत नाही, त्यामुळे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे, रोल नंबर दिला आहे, दोघांपैकी काही एक टाकून बघा. तुमचं नाव तुम्ही शोधून बघा. आणि त्याने जर नाही सापडलं तर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ ऑलरेडी दिलीच आहे, त्याने पण तुम्ही तुमचं नाव शोधू शकता. इथे जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. आणि जर तुमचं नाव यात आलेलं नसेल तर ते का आलेले नाही त्याचं रिझन मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घ्यायचं कारण नाही. ज्यांचं यात नाव आलेलं नाही त्यांनी लगेच जाऊन BMCचा फॉर्म भरून टाका. त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्ही बघून घ्या चॅनलवरचा. तर आता आपण पुढच्या निकालाकडे वळूया. तर इथे बघा तुम्हाला पुढचा निकाल दिसत असेल, नांदेड झेडपीचा आहे. कोणत्या पदाचा आहे? आरोग्य सेवक पुरुष 40%चा. तर तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. तुमचं नाव जर नाही सापडलं तर इथे बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे तो टाकून बघा, रोल नंबर टाकून बघा. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. इथे तुम्हाला टोटल मार्क दिलेले आहे, हेच मार्क बघायचे तुम्हाला.
यावर तुमचं मेरिट लागलेलं आहे. खाली स्क्रोल केला तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. अशा प्रकारे हा नांदेड झेडपीचा आरोग्य सेवक पुरुष 40%चा निकाल आहे. तर आता आपण पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे? इथे बघा पुणे झेडपीचा आहे हा. तर पुणे झेडपीचा कोणत्या पदाचा आहे? आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाचा हा निकाल आहे. निकाल कसा बघायचा ऑलरेडी ते तुम्हाला दोनदा सांगितलेलंच आहे. इथे तुम्हाला तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे. नाव जर नाही सापडलं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर दोघांपैकी काही एक टाकून बघा. इथे तुम्हाला टोटल मार्क ऑलरेडी दिलेलेच आहे. ज्यांना कोणाला बघायचं असेल मला मराठीत किती मार्क आहे, इंग्लिशमध्ये किती, GKमध्ये किती, तर इथे बघा तुम्हाला सेपरेट मार्क दिलेले आहे प्रत्येक सब्जेक्टचे. तुम्ही ते पण बघू शकता. अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. खाली स्क्रोल केला तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. तर तो तुम्ही बघून घ्या, तुमचं नाव शोधून घ्या. पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे? धुळे झेडपीचा आहे. इथे बघा तुम्हाला पद दिलं आहे आरोग्य सेविका हेल्थ वर्कर फिमेल या पदाचा हा निकाल आहे. तर इथे तुम्हाला रोल नंबर दिलेला आहे, त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर इथे कॅटेगरी, नंतर इथे तुमचं जेंडर, नंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिली, नंतर इथे तुमचं नाव दिलं आहे, त्यानंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क दिलेले आहे, त्यानंतर इथे तुम्हाला टोटल मार्क, आणि मग इथे पुढे आल्यावर तुम्हाला रिमार्कचा कॉलम दिसेल. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन दिसेल. त्यानंतर इथे बघा तुम्हाला तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन दिसेल आणि मग इथे पर्सेंटेज मार्क. अशा प्रकारे ही रिझल्टची संपूर्ण माहिती होती. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे. नाव जर नाही सापडलं तर इथे बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे, रोल नंबर दिला आहे, त्यापैकी काही एक टाकून बघा. तुम्हाला तुमचं नाव सापडून जाईल. कधी कधी नाव सापडत नाही, त्यामुळे तुम्ही हे 2 पर्याय यूज करायचे आणि तुम्ही तुमचे मार्क बघून घ्यायचे. इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. तुमचं नाव आहे का नाही ते शोधून घ्या. जर यात तुमचं नाव आलेलं नसेल तर ते का आलेलं नाही ते मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे. ज्यांना 90 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क असतात त्यांचंच यात नाव येतं, कारण ही मेरिट लिस्ट आहे. हा तुमचा काय पूर्ण निकाल नाही आहे. मेरिट लिस्टमध्ये त्यांचेच नाव येतात जे एक्झाम क्वालिफाय करता. तर इथे बघा तुम्ही खालच्या पेजवर आला तर हे शेवटचं पेज आहे. इथे जी शेवटची कॅन्डिडेट आहे तिला 90 मार्क आहे. ज्यांना 90 किंवा त्याच्यावरती मार्क आहे त्यांचेच नावं तुम्हाला या रिझल्टमध्ये दिसतील. अशा प्रकारे हा धुळे झेडपीचा निकाल होता. आता आपण पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे? नांदेड झेडपीचा. कोणत्या पदाचा आहे? आरोग्य सेविका या पदाचा आहे. इथे बघा तुम्हाला दिसत असेल, मी मागाशीच सांगितलं तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. तुम्हाला किती मार्क आहे ते बघून घ्या. नाव जर नाही सापडलं तर इथे रजिस्ट्रेशन नंबर दिलेलाच आहे, त्यानंतर रोल नंबर पण दिलेला आहे. त्यापैकी तुम्ही काही एक टाकून बघा. इथे तुम्हाला टोटल मार्क दिसून जातील. तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन इथेच दिलेली आहे. तुम्ही जर नोटीस केला असेल सगळे निकाल एकाच पॅटर्नमध्ये लागलेले, त्यामुळे तुम्हाला ते बघायला सोपेच जाणार आहे. तर इथे बघा खाली स्क्रोल केलं तर पूर्ण निकाल तुम्हाला दिसून जाईल. तो तुम्ही बघून घ्या नीट आणि तुमचं नाव शोधून घ्या. आपण पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे? नाशिक झेडपीचा. तर कोणत्या पदाचा आहे? आरोग्य सेविका या पदाचा आहे. इथे तुम्हाला सांगितलंच आहे निकाल कसा बघायचं ते, त्याप्रमाणे तुम्ही निकाल बघून घ्या. इथे तुमचं नाव तुम्ही शोधून घ्या. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे, रोल नंबर दिलेला आहे. इथे तुम्हाला हे 2 तुम्ही टाकून बघायचं आहे. हे कधी टाकायचं आहे? ज्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव सापडलं नाही तर तुम्ही हे टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. तुम्हाला किती मार्क आहे ते बघून घ्या. खाली जर इथे स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. आणि ज्यांचं यात नाव आलेलं नाही ते का आलेलं नाही ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. आता ज्या पण फिमेल कॅन्डिडेट आहे ज्यांनी आरोग्य सेविका या पदासाठी फॉर्म भरला होता पण त्यांचे नाव यात आलेले नाही, ते एक्झाम क्वालिफाय करू शकले नाही, त्यांच्यासाठी एकदम चांगली संधी आहे. त्यांनी काय करायचं आहे? BMCचा फॉर्म भरून टाकायचा आहे. लिपिक पदासाठी जाहिरात निघालेली आहे, त्यामुळे तुमचं जर यात नाव आलेलं नसेल तुम्ही तो फॉर्म नक्की भरा. तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे? रत्नागिरी झेडपीचा आहे. कोणत्या पदाचा आहे? आरोग्य सेवक पुरुष 50%. इथे बघा तुम्हाला पद दिसत असेल तर इथे तुम्हाला रोल नंबर दिलेला आहे, त्यानंतर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, इथे कॅटेगरी, इथे जेंडर दिलेलं आहे, त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ दिली, नंतर इथे तुम्हाला तुमचं नाव दिलेलं आहे. इथे काय दिलं आहे? तुम्हाला सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क दिले. इथे तुम्हाला तुमचे टोटल मार्क दिले. इथे पुढे तुम्हाला रिमार्कचा कॉलम दिसेल. त्यानंतर इथे बघा तुम्हाला इथे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन दिसेल, इथे लोएस्ट क्वालिफिकेशन म्हणजेच मिनिमम क्वालिफिकेशन, त्यानंतर इथे तुम्हाला मार्कांचा कॉलम दिला आहे. हे कोणते मार्क? पर्सेंटेज मार्क आहे. तर आता तुम्हाला बघताना काय करायचे? टोटल मार्क बघायचे, बाकीचे कोणतेच मार्क तुम्हाला बघायचे नाही, कारण या टोटल मार्कांवर मेरिट लागलेलं आहे. तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. नाव नाही सापडलं तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे, रोल नंबर दिला आहे, त्यापैकी काही एक टाकून तुम्ही नाव शोधून घ्या. इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. आपण पुढचा निकाल आता बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे? इथे बघा रायगड झेडपीचा हा निकाल आहे. इथे तुम्हाला पद दिसत असेल आरोग्य सेवक पुरुष 50% या पदाचा निकाल आहे. निकाल कसा बघायचा ते तुम्हाला आत्ताच दाखवलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली. तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. नाव नाही सापडलं तर रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर काही एक तुम्ही टाकून घ्या आणि नाव शोधून घ्या.
इथे तुम्हाला टोटल मार्क दिसून जातील. खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही व्हिडिओ स्टार्टिंगपासून बघत असाल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुमचं नाव यात आलं नसेल तर त्याचं रिझन काय हे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे. तर आता पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे? अहमदनगर झेडपीचा. इथे बघा तुम्हाला पद दिसत असेल आरोग्य सेवक पुरुष 50%. निकाल कसा बघायचा आहे ते तुम्हाला सांगितलंच आहे. इथे नाव दिलेलं आहे, नाव शोधून घ्या. ते जर नाही सापडलं तर रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थसुद्धा तुम्ही टाकून नाव शोधू शकता. तर इथे तुम्हाला टोटल मार्क दिलेले आहे. तुम्ही नाव शोधून तुमचे मार्क किती ते बघून घ्यायचे. आणि जर इथे खाली स्क्रोल केलं तुम्ही तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. आता आपण पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे? नांदेड झेडपीचा. कोणत्या पदाचा आहे? आरोग्य सेवक पुरुष 50% या पदाचा आहे. इथे बघा तुम्हाला पूर्ण निकाल दिसत असेल. तुम्हाला इथे नाव शोधून घ्यायचं आहे. तुम्हाला किती मार्क ते बघून घ्या. त्यानंतर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे, रोल नंबर दिला आहे, हे तुम्ही टाकून बघा. जर नाव नाही सापडलं तर खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. तर आता आपण पुढचा निकाल बघूया. पुढचा निकाल हा शेवटचा आहे. हा कोणत्या झेडपीचा आहे? यवतमाळ झेडपीचा. इथे तुम्हाला पद दिसत असेल आरोग्य सेवक पुरुष 50%. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण निकाल दिसून जाईल. तुम्ही नाव शोधून घ्या आणि तुमचे मार्क बघून घ्या. तुमचं जर नाव आलेलं नसेल तर ते का आलं नसेल याचं रिझन मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे मगाशी व्हिडिओच्या स्टार्टिंगला. त्यामुळे तुम्ही ते नीट समजून घ्या. कारण ही मेरिट लिस्ट आहे, हा काय पूर्ण निकाल नाही आहे. ज्यांचं यात नाव आलेलं आहे त्यांचं पुढं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट लागेल. त्यात ज्यांचे नाव येतील त्यांचीच कागदपत्र पडताळणी होईल. अशा प्रकारे आज आपण हे काही निकाल बघितले. हे सर्व निकाल पेसा रिजनचे होते. तर आता उरलेले निकाल जे लागतील त्याची अपडेट मी तुम्हाला जशी येईल तशी देतच जाईल. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.